नमस्कार, मी गीता. आईस होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाकरता साबुदाण्याचे वडे करून दाखवणार आहे. त्याकरता 1 वाटी साबुदाणे घेऊन 2 पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाणे भिजतील इतकं पाणी घेऊन 5 ते 7 तास भिजत घालणार आहे. वड्याकरता 2 बटाटे, 10-12 मिरच्या, 1 चमच जिरा, पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 वाटी किसलेलं खोबरं चटणी करता, 1 मिरची घेतला आहे. साबुदाण्याची पावडर मी थोडीशी करून घेणार आहे. त्याचसोबत मिरचीचा जिरा आणि जाडसर वाटणही करून घेणार आहे. वाटण आपलं झालं आहे. आता आपण आपले साबुदाणे व्यवस्थित भिजले आहेत ते काढून घेऊ. साबुदाणे आपले अगदी मोकळे सुटसुटीत झाले आहे आणि एकदम नरम सुद्धा झाले आहेत. आता आपण साबुदाण्यामध्ये मिरचीचं जाडसर वाटण करून घेतलं आहे ते घालू. त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूटही घालून घेऊ. दोन बटाटेही घेतले आहेत. चवीनुसार मीठही घालून घेऊ. दोन बटाटे व्यवस्थित खिसून घेऊ. बटाटे आपले खिसून झाले आहेत. आता व्यवस्थित ते मळून घेऊ हाताने. अगदी सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित मळून घेऊ. त्यात साबुदाण्याची पावडर कुरकुरीत होण्याकरता थोडीशी मी घालत आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेत आहे. आता आपले साबुदाणे व्यवस्थित मळून व्यवस्थित झाले आहेत. आता आपण गॅस चालू करून कढई ठेवून तेल तापायला ठेवू. तेल आपण तापत आहे तोपर्यंत आपण आपले वडे करून घेऊया. मी मीडियम आकाराचे वडे करून घेत आहे, कारण मीडियम आकाराचे वडे केल्याने व्यवस्थित तळायलाही होतात आणि व्यवस्थित कुरकुरीतही होतात. जास्त मोठे केले तर ते कच्चे राहतात किंवा लहान केले तर ते एकदम कडकही होतात. त्यामुळे मीडियम आकाराचे केलेले बरे. तेल आपलंच तापलं आहे की नाही साबुदाणा घालून थोडंसं बघू. साबुदाणा आपला वर आला आहे. व्यवस्थित तेलही तापलं आहे. आपण आता वडे सोडून घेऊ. जास्त वडे मी घालणार नाही आहे. 3-4 वडे घालत आहे. जास्त वडे घातल्याने ते चिटकण्याची शक्यता असते आणि वडे परत फिरवण्याचीही घाई करू नका. 2 मिनटं तसेच राहू द्या. त्याला रंग व्यवस्थित आला की मग फिरवून घेऊ. गॅस तुम्ही मीडियम टू हायवरच ठेवा. वडे व्यवस्थित कलरही छान येतो आणि वडे टम्मही फुगलेले आहेत आणि कुरकुरीतही झाले आहेत. वड्यांना कलरसुद्धा छान आला आहे. ते काढताना दिसतच आहे. आपले वडे किती कुरकुरीत झाले आहेत ते तुम्हाला मी दाखवत आहे. एक वडा तोडूनही दाखवत आहे. आतून सॉफ्ट व नरम झाले आहेत. पोकळही झालेले दिसत आहेत. आता आपण चटणी वाटायला घेऊ. त्यात मी 1 वाटी ओलं खोबरं, 1 मिरची, थोडंसं जिरा आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडीशी साखरही त्यात घालून घेऊ शकता. मी घालत नाही आहे. आणि थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घेऊ. चटणी आपली झाली आहे. तेलही तापलं आहे. त्यात जिरा व मिरची घालून चटणीवर फोडणी घालून घेऊ. चटणी आपली तयार झाली आहे. अशा पद्धतीने आपली वड्याची रेसिपी पूर्ण झाली आहे.
तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.